जय श्री कृष्ण माऊली. संतांचे बोल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. संतांनी अभंग लिहिलेले आहेत. त्या अभंगामध्ये रस आहे, रस. पण आपण तो रस कधी चाखून बघत नाही. तर आपण नामदेव महाराजाच्या अभंगामधला रस चाखून बघूया. राम जन्माचे अभंग नामदेवरायांनी लिहिलेले आहेत. तर आपण आज ते बघूया. कुळ गुरु वचिष्ठ सांगे नृपवरा, असती गरोदरा कांता तुझ्या. कुळ गुरु वचिष्ठ दशरथ राजाला सांगत आहेत, राजा पुत्रकामेष्ठी यज्ञ केलेला होता ना, आता तो सफल होऊन त्यांनी पायसपात्र दिलेलं होतं. त्याचे 3 भाग तू 3 राण्यांना दिलेले आहेत. त्यामुळे तुझ्या कांता आता गरोदर आहेत. तू जा आणि त्यांची विचारपूस कर. धर्मशास्त्र ऐशे डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. राजा जा आणि त्याला धर्मशास्त्रयुक्त डोहाळे विचार आणि त्यांना काय पाहिजे ते त्यांचं मनोरथ पूर्ण कर. ऐकोनिया ऐशे आनंद मानसी, कैकई सदनाशी जाता झाला. हे असं ऐकून दशरथ राजाला एवढा आनंद वाटला ना, का आपल्याला मूल होते, आपल्याला संतान प्राप्ती होणार आहे. हे कळलं की दशरथ राजा एवढा खुश झाला आणि दशरथ राजा उठला आणि कैकईच्या घरी निघालेला आहे. मंचकी बैसली होती ते पापिनी, देखता नयनी पहुडली. सुंदरपणाचा अभिमान मनी, त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. नामदेव महाराज म्हणतात, ती मंचकी म्हणजे पलंगावर बसलेली होती आणि राजाला बघितल्या बघितल्या तिनं झोपायचं नाटक केलं आणि तिला सुंदरपणाचा एवढा अभिमान होता आणि त्याच्यात तिला दिवस गेलेले. सुंदर आधीच दिसायला आणि त्याच्यात दिवस राहिलेले आणि त्याच्यात हट्टीपणा सगळंच एकत्र आलं आणि त्या राजाला त्रास देण्यासाठीच ती कैकई तिथं पलंगावर झोपलेली आहे. राजा म्हणे इच्छा तुझी ये मानसी, डोहाळे मजशी सांग आता. दशरथ राजा कैकईला विचारतात, कैकई अगं तुझ्या मनात इच्छा काय आहे ती सांग मला, मी पूर्ण करील. येरी म्हणे ऐशे वाट तसे जीवा, कनिष्ठाशी द्यावा राज्यपट. ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, नय समाचारा त्याचा आम्हा. कैकई आता काय म्हणते दशरथ राजाला हे ऐका. कैकई म्हणते, नाथ तुम्ही मला 2 वर दिलेले आहेत. पहिले केव्हा दिले होते? मी तुमच्या सोबत युद्धाला आली होती आणि तुमच्या रथाचा आख मोडला होता, तर मी माझा हात लावला होता. तेव्हापासून मी तुमची आवडती राणी झाली आणि तुम्ही मला सांगितलं होतं, कैकई तू खूप मोठा पराक्रम केलास, तुला काय पाहिजे ते माग. पण मी बोलले होते तुम्हाला का जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मी मागल, आता नाही मागणार. आता ही वेळ आलेली आहे नाथ. हे प्राणनाथ, माझ्या जीवाला आता असं वाटत आहे, कौशल्याचा जो मुलगा होईन त्याला वनवासात पाठवावं 14 वर्ष. त्याचा समाचार पण आपल्याला कळला नाही पाहिजे आणि जे मला मूल होईल ना त्याला गादीवर बसवावं असं माझ्या जीवाला वाटत आहे. पण तुम्ही काही काळजी करू नका. गादीवर बसल तर तो आपलाच मुलगा बसल. जनात हे निंद्य वेद ब्रह्म कर्म, करिता अधर्म पाप बहु. माझी मस्तकी ठेवावा हा दोष, तुम्हाकडे लेसर काही नाही. स्वामी
काय जे पाप लागल ते मला लागू द्या. हे जन जर निंदा करील तर ते मलाच करील, तुमच्याकडं काहीही दोष नाही. पण माझ्या मुलाला राज्यपद द्या. निंदितील जन मज वाटे सुख, ऐकताची दुःख राया झाले. कैकई म्हणते, जग निंदा करील ना तसं तसं मला सुख वाटल, पण तुमच्याकडे काही येणार नाही. हे असं कैकईचं वचन ऐकून दशरथ राजाला एवढं दुःख झालेलं आहे का दशरथ राजाला काय करावं काही समजत नव्हतं. उरुचिकाचे पेवी तक्षक पडला, घालिताती धृत अग्निमुखी. असं त्या दशरथ राजाला झालेलं आहे. उरुचिक म्हणजे इंचू, आणि त्या इंचूच्या पेवामध्ये जसा तक्षक नाग, मोठा राजा, नागाचा राजा तक्षक, आणि तो कुठं पडलाय त्या इंचवामध्ये. असं त्या राजाला झालेलं आहे का काय करू मी आता, याच्यावर काय उपाय आहे. म्हणून दशरथ राजा खूप चिंतेत आहे. ऐशी व्याथा होय नामा म्हणे त्याशी, उठिला तोरेशी तेथोनिया. नामदेव महाराज म्हणतात, त्या दशरथाच्या व्याथेला काय सांगावं. एवढा त्रास झालेला आहे त्या दशरथ राजाला, आणि तसाच तो दशरथ राजा तिथून उठलेला आहे. म्हणून माता मावल्यांनो, बोलताना थोडा विचार करा का कोणाला काय दुःख होईल, ह्याच्यावर थोडा तरी विचार करत जा आणि नंतर बोलत जा. जसं श्रीकृष्णाला सत्यभामेने त्रास दिला, तसंच ह्या कैकईनं दशरथ राजाला त्रास दिलेला आहे. सत्यभामा पण युद्धाला गेली होती आणि ही कैकई पण युद्धाला गेलेली. सत्यभामेनं कृष्णाला दान दिलं होतं आणि ह्या कैकईनं भरतासाठी राज्य मागून घेतलेलं आहे.